राज्य सरकारकडून एकीकडे लाडक्या बहिणीला महिन्याचे महिन्याला पैसे मिळत आहेत, मात्र दुसरीकडे निराधारांना जे आहेत ते पैसे मिळत नाहीत. सर्व निराधार जे आहेत ते बँकेच्या एजऱ्या मारतात, तलाट्याकडे तहसीलदाराकडे खेटे घेतात. मात्र या निराधारांच्या पगारी जे आहेत ते मागच्या 1 वर्षापासून बंद झाल्याचं यांनी सांगितलंय. नेमकं श्रावण बाळ योजनेच्या काय अडचणी काय आहेत? काय अडचणी हे काय काहीच समजना, काहीच साहेब बोलना तर पगारी गोळ्या लागतात, पोरग नाही काय नाही करणार नाही. हो तर वर्ष झाले पगारच भेटना. येऊ येऊ तहसीलला बँकेला येऊ परेशान आहे. हो काय कारण सांगितले जातात? काही सांगितलं कोणी बोलायला तयार नाही. नाही. मग येऊन कोणाला भेटता? तहसीलला भेटले साहेबायला, मग इथं जा तिथं जा, साहेब काय म्हणतात? काय भेटतील म्हणतात. आता कागद दिले भेटतील. हो असं म्हणाले. तर आता सरकारला काय सांगायचं का तुम्हाला? आता काय सांगता? पगार मिळेल, काय सांगतात? पगार मिळेल ना. हो पगार मिळाला मग सांगायला ना. मग मग काय करायला पाहिजे सरकारने? आता सरकारनं टाकाय पाहिजेत ना. हो बर हो सरकारनं टाकाय पाहिजे. खरं तर श्रावण बाळ योजना, या श्रावण याच्यातल्या योजनेतल्या जे पगारी आहेत ते मागच्या 1 वर्षापासून बंद असल्याच्या महिलांनी आजीनी प्रतिक्रिया. आजी तुमची काय अडचण आहे? काय माहित, पोळ्याच्या वेळेस भेटले होते तेव्हापासून काय भेटली नाही. आता आपली हे नवरागाच्या आहे. हो 5 लेकर श्रीराम केला काय वरच्या गोळ्या आहेत, पित्तीच्या गोळ्या मला नसून मिळलं ना. 4 महिने झाले नाही. कावर किरायात खरे नाही शिवर नाही. काय आता तिथं पाहिजे ती म्हणली येईल काय नाही भेटेल पगार, तुम्ही हे करू नका, लढायची गरज नाही. आता अडचण काय आहे नेमकी? काय सांग की हे करा का ते करा. सांगितलं होतं नवं आधार कार्ड करा, नवं आधार कार्ड केलं, नवं पुस्तक केलं. साहेब एवढं म्हणले होते नवं पुस्तक करा. ते गर्दा म्हणून केलंच नाही. ही आली वापिस आली, ही आली वापिस आली. खर तर या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आपण बघतोय की ज्याचं काही कोणीच नसते वाली, त्याला जे आहेत ते सरकारने या योजना काढल्या. मात्र हे कुठेतरी योजना आता बुडीत निघतील की काय? मागच्या 1 वर्षापासून जे आहे ते यांना पोळ्यापासून पगार मिळाले नसला त्यांनी सांगतात. आणि पगारीवर जे असतील, बीपीच्या गोळ्या असतील, शुगरच्या गोळ्या असतील, त्यांचा खर्च जो आहे तो त्याच पगारीवरती आहे. मात्र या पगार मिळत नसल्याने या महिलांचे जे आहेत ते अश्रू अनावर झालेले आहेत. कुठेतरी मायबाप सरकारने या म्हणजे सर्वसाधारण जे महिला आहेत ज्यांना कोणीच नाही, यांना खरा दिलासा देण्याची खरी गरज आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.